श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले ययातीचे उपाख्यान या पर्वातले उत्तर ययाती चरित्र वाचत आहोत. ययातीने आपल्या सर्व पुत्रांना वार्धक्य घेण्याबद्दल विचारले. त्यापैकी त्यांनी कुणीही नाही म्हटले. आता शेवटी त्याने पुरूला विचारले असता आता पुरू यावर काय उत्तर देतो हे आपण आज वाचूया. वैशंपायन म्हणाले, ययाती राजा शर्मिष्ठेच्या कनिष्ठ पुत्राला म्हणजे पुरूला असे म्हणाल्यावर तो अगदी मनमोकळेपणाने व प्रांजळपणाने त्याला म्हणाला, बाबा, आपण सांगितल्याप्रमाणे करावयास मी तयार आहे. तुमची वृद्धावस्था आणि तिच्यामुळे अपरिहार्यपणे उत्पन्न झालेली मनाची अवस्था या दोनही गोष्टी मी अवश्य पत्करीन. तुम्ही माझे यौवन घ्या आणि आपल्या इच्छेप्रमाणे भोगांचा उपभोग घ्या. माझे यौवन मी तुम्हाला देऊन टाकल्यावर माझ्यावर वृद्धत्वाची अवकळा येईल. तुमचे आता जे वय आहे तेच माझे वय होईल आणि तुम्ही आता जसे रूपहीन झाला आहात तसाच रूपहीन मी सुद्धा होईन. माझे तारुण्य मी तुम्हाला देऊन टाकल्यावर तुम्ही सांगाल तसाच मी वागेन. पुरूने असे अभिवचन दिल्यावर ययाती त्याला म्हणाला, पुरू वत्सा, मी तुझवर फार संतुष्ट झालो आहे. तुझ्या राज्यातील प्रजाजनांच्या सर्व इच्छा परिपूर्ण होतील असा मी अगदी संतोषाने तुला आशीर्वाद देत आहे. पुरूला असा आशीर्वाद देऊन त्या तपोधन ययातीने कविपुत्र भृगुकुलश्रेष्ठ शुक्राचार्यांचे स्मरण केले आणि आपली वृद्धावस्था त्याने तत्क्षणी पुरूच्या शरीरात संक्रांत केली. वैशंपायन म्हणाले, नहुषपुत्र ययातीला त्याच्या पुरू नामक पुत्राने आपले तारुण्य अर्पण केल्यामुळे तो फार संतुष्ट झाला आणि तो आपल्या इच्छेप्रमाणे विषयोपभोगांचा आस्वाद घेऊ लागला. मनात येईल त्याप्रमाणे, उत्साह असेल त्याप्रमाणे, काळाची अनुकूलता पाहून सुखाभिलाषेची पूर्ती होईपर्यंत पण धर्माचे अतिक्रमण न करता आपल्या प्रतिष्ठेला साजून दिसेल अशा रीतीने त्याने उपभोग्य वस्तूंचा उपभोग घेतला. यज्ञयाग करून त्याने देवांना संतुष्ट केले. तसेच श्राद्धे करून त्याने पितरांचे तर्पण केले. दीनदुबळ्यावर त्याने अनेक प्रकारे अनुग्रह करून त्याने त्यांना संतुष्ट ठेवले. प्रतिष्ठित ब्राह्मण श्रेष्ठांच्या अभिप्सित कामना त्याने पूर्ण केल्या. अतिथींचे अन्न संतर्पण केले. उत्कृष्ट प्रतिपाळ करून व्यापार उदीम करणाऱ्या वैश्यांची मर्जी त्याने संपादन केली. क्षुद्रांच्या बाबतीत तो अतिशय कनवाळूपणे वागला. पण प्रजेला उपद्रव देणाऱ्या चोरांचा मात्र त्याने अगदी चोख बंदोबस्त केला व त्यांना वठणीवर आणले. ययातीच्या या चरित्राकडे पाहून हा दुसरा इंद्रज आहे असेच कोणालाही वाटले असते. सर्व प्रजाजनांचे यथोचित अनुरंजन करीत त्याने राज्य चालविले. सिंहासमान स्पृहणीय सामर्थ्याची जोड लाभलेल्या आणि भोगांचा मोठ्या रसिकतेने आस्वाद घेणाऱ्या त्या तरुण ययातीने धर्माला कोणत्याही रीतीने बाधा येणार नाही अशी दक्षता बाळगून उत्कृष्ट सुखांचा भोग घेतला. जी सुखे त्याने भोगली ती सारी स्पृहणीय आणि शुभ होती हे खरे. तथापि कालांतराने सुखोपभोगाची त्याची लालसा तृप्त झाली आणि त्याला विरक्तता आली. आपल्याला 1000 वर्षेपर्यंतच यौवनाचा उपभोग घ्यावयाचा आहे याचे त्याला तीव्रतेने स्मरण झाले आणि हा अवधी पूर्ण होत आला आहे हे त्याच्या ध्यानात आले. पुत्राकडून यौवनाची प्राप्ती झाली तेव्हापासून कालगणना करण्यात प्रवीण असलेल्या त्या ययातीने कलांची व काष्ठांची म्हणजे
18 निमिषे म्हणजे 1 काष्ठा आणि 30 काष्ठा म्हणजे 1 कला काटेकोरपणे मोजदाद ठेवली होती. 1000 वर्षेपर्यंत त्या दीप्तिमान ययातीने नंदनवनामध्ये विश्वाची नावाच्या अप्सरेबरोबर कामसुखाचा आस्वाद घेतला. तसेच उत्तरेकडे असलेल्या मेरू पर्वताच्या शिखरावर विराजमान असलेल्या कुबेराच्या अलका नगरीमध्येही त्याने मनसोक्त विहार केला. पुत्राला अभिवचन दिले होते त्याप्रमाणे 1000 वर्षांचा अवधी आता संपत आला आहे अशी खात्री होताच तो धर्मात्मा ययाती तारुण्याची देणगी देणाऱ्या आपल्या पुरू नामक कनिष्ठ पुत्राला म्हणाला, शत्रूंचे निर्दालन करणाऱ्या पुरू वत्सा, तुझ्या तारुण्याची देणगी तुझकडून मला मिळाल्यावर माझ्या मर्जीप्रमाणे माझ्यामध्ये जेवढा उत्साह होता तेवढ्या उत्साहानिशी योग्य काळवेळ पाहून सुखोपभोगांचा मी मनसोक्त आस्वाद घेतला. पण असा मनसोक्त आस्वाद घेतल्यावर एक सत्य मला जाणवले, ते हे की कामसुखांचा उपभोग घेतल्यावर सुखाची पूर्ती होईल हे कधीच शक्य नाही. अग्नीमध्ये धृताची धार सोडली म्हणजे अग्नी शांत न होता उलट वेगाने भडकतो. तद्वत विषयवासना उपभोगामुळे तृप्त न होता अनावर भडकते. या विषयवासनेचा अनावर प्रभाव काय वर्णावा. अखिल पृथ्वीमध्ये असलेली धान्याची समृद्धी, सुवर्णाचा अपरंपार साठा, यच्चयावत पशुधन आणि जंगलातील सर्व सौंदर्यवती तरुण स्त्रिया इत्यादी समग्र ऐश्वर्याचा जरी एकाच माणसाला लाभ झाला तरी देखील त्या ऐश्वर्याने त्याचे समाधान होत नाही. याचे तात्पर्य इतकेच की अमर्याद आसक्तीचा त्याग केला पाहिजे. जे मुळातच दुष्टबुद्धी आणि अविवेकी आहेत त्यांना तर या विषय वासनेचा त्याग करवतच नाही. सारे शरीर थकून गेले, सारी इंद्रिये दुबळी झाली आणि वार्धक्यामुळे येणाऱ्या विकलतेची परिसीमा झाली तरीसुद्धा माणसाची विषयासक्ती काही थकून जात नाही, भागून जात नाही. अनावर आसक्ती हा रोग असा आहे की तो माणसाचा बळी घेतल्या वाचून कदापि राहत नाही. जो पुरुष या प्रबळ वासनेवर मात करू शकतो त्यालाच शाश्वत सुखाचा लाभ होतो. विषयासक्तीने बेभान होऊन यच्चयावत भोगांचा उपभोग मी अखंड 1000 वर्षे घेतला, पण माझ्या विषयासक्तीची क्षीण होणे बाजूलाच राहिले. उलट दररोज ती अधिकाधिक उफाळतच गेली आणि आज देखील तिचा प्रभाव तसाच टिकून राहिला आहे. म्हणून आता माझ्या मनाचा निर्धार झाला आहे, या अनावर तृष्णेचा, या तीव्र आसक्तीचा मी आता त्याग करणार आहे आणि माझे मन मी ब्रह्मामध्ये केंद्रित करणार आहे. मानापमान, सुखदुःखे इत्यादी अपरिहार्य द्वंद्वावर मात करून मी पूर्णपणे अनासक्त होणार आहे आणि वनामध्ये जाऊन मृगांच्या सहवासात राहणार आहे. वत्सा पुरू, मी तुझ्यावर पूर्णपणे प्रसन्न आहे. तू मला दिलेले तुझे यौवन तुला परत देत आहे, त्याचा स्वीकार कर. माझ्या साऱ्या पुत्रांपैकी एकटा तूच माझ्या इच्छेप्रमाणे वागला आहेस. तुझे अखंड कल्याण असो. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.